नमस्कार, फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी अख्ख्या मुगाची मोड आलेल्या मुगाची चमचमीत अशी आमटी बनवणार आहोत। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मुगाची झणझणीत अशी आमटी बनवण्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक लाल टोमॅटो घेतलाय, त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या व 1 इंच आल्याचा तुकडा पाणी न घालताच मिक्सरला बारीक वाटून घेतले। 2 चमचे तेलात मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की त्यात जिरे घालायचे। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 2 चिमूट हिंग घातला व 2 कांदे बारीक चिरून घेतली आहेत। आता ती कांदी यामध्ये टाकून घेऊयात। कांदा आता छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा। कांदा इथे व्यवस्थित परतवून झालाय। आता यामध्ये मसाले घालूयात। 1 मोठा चमचा मी लाल तिखट घातले, पाव चमचा हळद घालायची। मसाले छान परतवून घ्यायचे। अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि झटपट झणझणीत आणि मस्त चमचमीत अशी ही मुगाची आमटी तयार होते। मसाले परतवून झाले। आता यात टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची, तीही छान परतवून घ्यायची। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला आता हे 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचे। त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच अगदी थोडेसे मी इथे पाणी घातले व त्यामध्ये टाकून घेऊयात, म्हणजे आपले मसाले करपले जाणार नाहीत। 3 ते 4 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत मी इथे हे व्यवस्थित परतवून घेतले। बघू शकता अगदी मस्त असे तेल इथे मसाल्याला सुटलेले आहे। एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। आता यामध्ये आपण मोड आलेले सर्व मूग टाकून घेऊयात। 1 वाटी मूग मी इथे घेतलेले होते, ते अशा पद्धतीने मोड आल्यानंतर त्याची साईज ही डबल होते, हे बघा। तर सर्व मूग मी यामध्ये टाकून घेते। यात आता अर्धा चमचा धनेपूड व अर्धा चमचा गरम मसाला घातलाय। गरम मसाला घातल्याने अगदी छान अशी टेस्ट भाजीला येईल। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्यातच आता चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे। तर मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी आचेवर झाकण ठेवून हे मूग आपल्याला पाणी न घालता छान शिजवून घ्यायचे। अशा पद्धतीने तेल आणि मसाल्यांमध्ये हे छान शिजवून घेतले म्हणजे त्याची चव ही छान होते। 3 ते 4 मिनिटं साधारण मी हे वाफवून घेतले। एकदा झाकण काढून हलवून घ्यायचे व पुन्हा झाकण ठेवायचे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटं हे छान शिजवून घेतले। बघू शकता अगदी व्यवस्थित हे शिजले गेले। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे, पण पाणी शक्यतो हे गरम करूनच घाला, त्याने भाजीला चव छान येते आणि भाजी पटकन शिजते सुद्धा। आपले मूग इथे शिजलेच गेलेत। त्यात आता फक्त मी इथे 1.5 ग्लास इतके गरम पाणी करून घातले। भाजीला इथे छान उकळी देखील आली आहे। कमी आचेवर 3 ते 4 मिनिटं उकळवून घेतले। आता 2 चमचे तूप छान गरम करून घेतले, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या अशा पद्धतीने मी इथे बारीक करून घेतल्या, त्या यामध्ये टाकून घ्यायच्या। थोडेसे जिरे घातले व 2 ते 3 कढीपत्त्याची पानं व अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालूयात। हे तिखटाला कमी असते, त्याने रंग छान येईल। आणि लगेचच हे तयार केलेला तडका त्या भाजीमध्ये टाकून घेऊयात। अशा पद्धतीने तुपाचा छान तडका दिला म्हणजे भाजीला चव ही छान येते, अगदी दुप्पट अशी भाजीची चव वाढते। एकदा अशा प्रकारे ही झणझणीत अशी मुगाची आमटी तुम्ही देखील नक्की बनवून बघा। तर सर्वात शेवटी यामध्ये जाणार मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर। अगदी झटपट आणि कमी वेळात आपली इथे ही झणझणीत मुगाची रस्सा भाजी किंवा अख्ख्या मुगाची मोड आलेली झणझणीत आमटी आपली इथे तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।